आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज अफिलिएट मार्केटिंग. ठीक आहे, बिगिनर्स टू ऍडव्हान्स. आता याच्यामध्ये आहे ना तुम्हाला प्रॉपर अफिलिएट मार्केटिंग कशा पद्धतीने केली जाते, याच्यामध्ये काय काय शिकवलं जाईल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज समजणार आहेत. पण तुम्हाला काय करायचे, आजची जी मीटिंग आहे ती तुम्हाला आहे ना शेवटपर्यंत बघायचं. लोक काय करतात, मीटिंग जॉईन तर करतात पण शेवटपर्यंत अटेंड करत नाही. तर ही चूक आहे ना तुम्हाला करायची नाहीये. मीटिंग जर तुम्ही आता जॉईन केली तर तुम्हाला ही मीटिंग आहे ना शेवटपर्यंत बघायची. जर तुम्हाला मी एवढी गॅरंटी देतो, जर तुम्ही ही मीटिंग शेवटपर्यंत अटेंड करताय तर तुम्हाला आहे ना अफिलिएट मार्केटिंग बद्दल आहे ना कसलाच डाऊट राहणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि दुसरी गोष्ट, मीटिंग मध्ये शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे, नाहीतर या पीडीएफचा आहे ना डायरेक्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला परत परत मीटिंग बघायची गरज नाही पडली पाहिजे अफिलिएट मार्केटिंगच्या रिलेटेड. आणि दुसरी गोष्ट, मीटिंग चालू असताना मध्ये कोणीही बोलायचं नाही, तुमचा माईक अनम्यूट करायचा नाही. ठीक आहे, जोपर्यंत मी स्वतः सांगत नाही की तुम्ही बोला तोपर्यंत तुम्हाला बोलायचं नाही. ठीक आहे, आता आपण जराही वेळ न घालवता आपण आजच्या मीटिंगला सुरुवात करूया. आजचा टॉपिक काय, व्हॉट इज अफिलिएट मार्केटिंग. तर हे बघा, कम्प्लीट बिगिनर टू ऍडव्हान्स गाईड तुम्हाला आज मिळणार आहे. मार्केटिंगचं बेसिक समजून जाईल. अफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण कोणत्या प्रोडक्ट वरती काम करतो, जसं की डिजिटल प्रोडक्ट, फिजिकल प्रोडक्ट, याच्यावरती आपण बोलणार आहे. त्याच्याच बरोबर अफिलिएट मार्केटिंगला पूर्णपणे समजून घेणार आहे. आणि त्याच्याच बरोबर आपण ऑनलाईन इन्कम सिस्टीम वरती आपण चर्चा करणार आहे. त्यामुळं आजची मीटिंग तुमच्यासाठी आहे ना लाईफ चेंजिंग ठरणार आहे. त्यामुळं मीटिंग जराही स्किप करू नका, मी अजून सांगतोय, कारण आजची जी मीटिंग असणार आहे ती तुम्हाला खरंच अफिलिएट मार्केटिंग बद्दल आहे ना कसलाच डाऊट मागे ठेवणार नाही. ठीक आहे, तर जराही वेळ न घालवता आपण या सगळ्या टॉपिकला आज कव्हर करणार आहोत. ठीक आहे, अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नेटवर्क मार्केटिंग आहे का, माणसं जोडायची काम आहेत का, हा प्रश्न आहे ना प्रत्येकाला पडत असतो. तर अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, याचं जर सरळ उत्तर जर तुम्हाला सांगायला गेलं तर अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, एखादी वस्तू किंवा सर्व्हिस, काय एखादी वस्तू सर्व्हिस किंवा एखादा कोर्स, काय म्हणलं, एखादी वस्तू सर्व्हिस किंवा कोर्स योग्य लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा सेल वाढवणं. काय, एखादी वस्तू, एखादी सर्व्हिस, एखादा कोर्स योग्य लोकांपर्यंत पोहोचवून त्याचे सेल्स वाढवणे, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, अफिलिएट मार्केटिंग किंवा मार्केटिंग म्हणतो. थोडक्यात जर सांगायला गेलं तर आज प्रत्येक कंपनी मोठी काय काय आज प्रत्येक मोठी कंपनी काय कशामुळे मोठी झाली आहे, तर ती मोठी झाली मार्केटिंगमुळे. ठीक आहे, आज ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या का झाल्या, तर फक्त मार्केटिंगमुळे मोठ्या झालेल्या आहेत. जर उदाहरण सांगायला गेलं तर तुम्हाला माहितीये, अमेझॉन माहितीये, फ्लिपकार्ट माहितीये, मेशो माहितीये, या सगळ्या ज्या मोठमोठ्या ब्रँड्स आहेत हे मोठ्या कशामुळे झाल्या, तर झालं फक्त मार्केटिंगमुळे मोठ्या झाल्या. बरोबर. अजून जरी उदाहरणं द्यायची म्हणली, कोणताही बिझनेस असू देत, बरोबर. त्यामुळे आपल्याला काय शिकायचं, आणि आजच्या मीटिंग मध्ये ना तुम्ही प्रॉपर शिकणार आहे ते. ठीक आहे, त्यामुळे अजून सांगतो, मीटिंग कुठेही स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत अटेंड करायचं. कोणतंही प्रोडक्ट असलं तिथं जर तुम्ही मार्केटिंग करताय, ते प्रोडक्ट आरामात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. कशामुळं, मार्केटिंगमुळं. मार्केटिंगला जर तुम्हाला अजून प्रॉपर समजून सांगायचं म्हणलं तर आत्ता सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये काय चालू आहे, हॉटेल लाईन चालू आहे बघा. हॉटेल लाईन, त्याच्यामध्ये हॉटेल भाग्यश्री आलं, हॉटेल तिरंगा आलं. आज तुम्हाला माहितीये, जेवण मटन हे प्रत्येकाच्या घरी बनतंय, बरोबर. पण तरी सुद्धा लोक काय करतात, तरी सुद्धा 200 250 300 किलोमीटर घरचं मटण सोडून त्या हॉटेलवरती जेवायला जातात. कशामुळे जातात, तर फक्त मार्केटिंगमुळे. 250 रुपयाची थाळी खायला 250 रुपयाचं मटण आणून ती लोक आहे ना घरी सुद्धा जेवू शकतात, बरोबर, जेवू शकतात. पण ती लोक तिथं का जातात, तर त्यांनी मार्केटिंग केलं. त्यांच्या बिझनेसचं काय केलं, त्यांनी मार्केटिंग केलं, आणि त्या मार्केटिंगमुळं आज त्यांचा बिझनेस वाढला. हॉटेल भाग्यश्रीवाल्यांना आज स्वतःची जमीन घेऊन स्वतःचं हॉटेल तो तिथं उभारतोय, स्वतःचं हॉटेल ओपन करतो. 55-60 लाखाची त्यानं गाडी घेतली, समजतंय.
कशामुळे झालं? मार्केटिंगमुळे शक्य झालं. तर तेच आज आपण काय शिकणार? अफिलिएट मार्केटिंग शिकणार. आता अफिलिएट मार्केटिंगचं सिंपल मिनिंग काय? लोकांना व्हॅल्यू दाखवून जे प्रोडक्ट विकले जातात त्याला आपण मार्केटिंग म्हणतो. अजून डीप सिंपल लँग्वेज मध्ये सांगायला गेलं तर आज तुम्ही एखादा अफिलिएट प्रोग्राम सोबत काम करताय, जसं की आपला स्किल ग्रोथ इंडिया याच्यासोबत आपण काम करतोय. तर आपल्या कंपनीमध्ये कोणते कोर्सेस आहेत, राईट? तर आपण ते कोर्सेस बघितले तर त्या कोर्सेसची व्हॅल्यू आपण लोकांना पटवून सांगतो की हा बाबा आपल्या कंपनीमध्ये फेसबुक ऍड कोर्स आहे. तर तुम्ही लोकांना सांगू शकता की हा आपल्या कंपनीमध्ये मेटा ऍडची स्किल शिकवली जाते. ही स्किल शिकून आपण आपली लाईफ चेंज करू शकतो, त्यातून आपण फ्रीलान्सिंग करू शकतो. ही एक व्हॅल्यू आहे, बरोबर, मेटा ऍडची. तर ही व्हॅल्यू आपण लोकांना काय करणार? पटवून सांगणार, दाखवणार थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून. ते सुद्धा आपण पुढे क्लिअर करणार आहे. तर अफिलिएट मार्केटिंगची मेन मिनिंग सिंपल सांगायचं काय? लोकांना व्हॅल्यू दाखवून जे प्रोडक्ट विकलं जातं त्याला आपण काय म्हणतो? अफिलिएट मार्केटिंग म्हणतो, बरोबर. त्याच्याच बरोबर मार्केटिंग का इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न आहे ना प्रत्येकाला पडतो. इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. काय होतं मार्केटिंग केल्यामुळे? तर काय होतं ते आपण क्लिअर करू. सगळ्यात आधी पॉप्युलर होतो. ठीक आहे, ब्रँड पॉप्युलर होतो. लोक तुमच्या बिझनेसला ओळखायला लागतात. लोक तुमच्या बिझनेसला ओळखायला लागतात. सेल्स वाढतात, जास्त रीच मिळते, जास्त कस्टमर मिळते, जास्त इन्कम होतो, ट्रस्ट तयार होतो. प्रोफेशनल मार्केटिंग मुळे लोकांचा विश्वास वाढतो, ऑनलाईन ग्रोथ मिळते. इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप यामुळं आपला बिझनेस फास्ट ग्रोथ होतो. ठीक आहे. आता म्हणजे आपला जो ब्रँड आहे, जसं की आपल्या कंपनीमध्ये आपली जी कंपनी आहे स्किल ग्रोथ इंडिया, याच्यामध्ये आपले जे कोर्सेस आहेत तो एक ब्रँड आहे. तो पॉप्युलर होतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. ठीक आहे. स्किल ग्रोथ इंडिया हा ब्रँड आहे, बरोबर. आपल्या कंपनी ब्रँड कोणता? स्किल ग्रोथ इंडिया. त्याच्यामध्ये जे कोर्सेस आहेत तो पण एक ब्रँड आहे. तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पॉप्युलर होतो. आता आपला जो बिझनेस आहे तर त्या बिझनेस आहे ना, त्या बिझनेसमुळं तुमची सुद्धा ओळख वाढते, बरोबर. हा कोण? जसं की ठीक आहे, म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं की हा विजय सरांची एक अशी कंपनी आहे, त्याच्यामध्ये संकेत सर काम करतात. अशी बाकीची लोक जी कामं करतात का ना, रोहित सर काम करत असतील, बाकीची लोक काम करतात, त्यामुळं काय होतं की तुमचं नाव होतं की हा हे या कंपनीमध्ये काम करतात. त्याच्यामध्ये काय झालं? तुमची ओळख झाली आहे, तशी तुमची एक ओळख बनते. आणि ओळख बनल्यानंतर ना काय होतं? ऑटोमॅटिकली तुमचे सेल्स वाढतात. मार्केटिंग मध्ये लोकांना काय वाटतं? इथं प्रोडक्ट सेल करायचं काम आहे, काय प्रोडक्ट विकायचं काम आहे. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? माणसं जोडायचं काम आहे, असं बऱ्याच जणांना डाऊट येतो. पण तसं काहीच नाहीये, लक्षात घ्या. आपलं काम काय? फक्त मार्केटिंग करणं. सेल्स हे ऑटोमॅटिकली होणार आहेत, लक्षात घ्या. आपलं काम काय? सोशल मीडियावरती फक्त आपले जे कोर्सेस आहेत हे प्रमोट करायचे. जेव्हा तुम्ही प्रमोशन करता ना, सेल्स हे तुमचे ऑटोमॅटिक होते, तुम्हाला सेल करायची गरज पडत नाही. सेल्स ऑटोमॅटिक होणार आहे जेव्हा तुमची जास्त रीच होईल, जास्त कस्टमर तुमच्यापर्यंत येतील, तेव्हा ऑटोमॅटिकली आहे ना तुमची इन्कम वाढणार आहे. जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन करताना त्यावेळेस आहे ना तुमचा ट्रस्ट तयार होतो. ठीक आहे. प्रोफेशनल ब्रँडिंगमुळे ना लोकांमध्ये ना तुमचा विश्वास तयार होतो, विश्वास वाढतो. आणि विश्वासामुळे ना तुमचा जो ऑनलाईन बिझनेस मध्ये ना तुमची ग्रोथ होते. आणि यासाठी तुम्हाला काय करायचे? इंस्टाग्राम वरती, युट्यूब वरती, फेसबुक वरती कंटेंट क्रिएशन करायचे, जास्तीत जास्त व्हिडिओज अपलोड करायचे, जास्तीत जास्त मार्केटिंग करायचे. व्हॉट्सअप वरती, इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती, जेवढे प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही मार्केटिंग कराल, व्हिडिओज वगैरे बनवा, तिथं तुमचा ऑटोमॅटिकली ना बिझनेस मध्ये तुमची ग्रोथ होणार. ठीक आहे. त्याच्याच बरोबर टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स. ठीक आहे. टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स. अफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण दोन प्रोडक्ट वरती काम करतो. त्यातलं पहिलं प्रोडक्ट आहे फिजिकल प्रोडक्ट. आता फिजिकल प्रोडक्ट म्हणजे काय? फिजिकल प्रोडक्ट म्हणजे ज्याला आपण हातात पकडू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता खाली कपडे. कपडे आपण त्या कपड्यांना हात लावू शकतो. बूट माने सॉक्स, बूट, शूज, राईट. आपण त्या बुटांना सुद्धा हात लावू शकतो. जसं की आपल्या हातात आहे तो मोबाईल, राईट. मोबाईलला सुद्धा आहे ना आपण टच करू शकतो. लॅपटॉप आलं, स्मार्ट वॉच आहे,
अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याला आपण टच करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल प्रोडक्ट. राईट. फिजिकल प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला आता समजलेलं आहे. एक्झाम्पल सुद्धा तुम्ही खाली दिले, कपडे, शूज, स्मार्टफोन, लॅपटॉप, वॉचेस. थोडक्यात ज्याला आपण टच करू शकतो त्याला आपण म्हणतो फिजिकल प्रोडक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं येतं ते डिजिटल प्रोडक्ट. तर डिजिटल प्रोडक्ट मध्ये काय येतं, जसं की कोर्सेस आले जे आता आपण प्रमोट करतो, जे आपण लोकांना प्रोव्हाइड करतो, कोर्सेस आले. त्याच्याच बरोबर ऍप्स आल्या. बरोबर. ऍप ते पण एक डिजिटल प्रोडक्ट आहे. राईट. फोन पे, गुगल पे, फेसबुक, इंस्टाग्राम, गेम्स असतील, हे काय आलं, एक डिजिटल प्रोडक्ट. जसं की ई बुक्स आले. तर तुम्हाला माहितीये मोबाईलवरती सुद्धा आता ई बुक्स येतात. राईट. ते सुद्धा सेल करून आहे ना, प्रमोट प्रमोट करून लोक पैसे कमवतात. AI, चॅट जीपीटी, हे सगळे काय आलं, डिजिटल प्रोडक्ट. इंटरनेटवर मिळणारे जे प्रोडक्ट आहेत, लक्षात घ्या, थोडक्यात सांगायला गेलं, इंटरनेटवर जे मिळणारे प्रोडक्ट असतात ते कोणते असतात, डिजिटल प्रोडक्ट. आता तुम्हाला डिजिटल प्रोडक्ट आणि फिजिकल प्रोडक्ट या दोन्ही मधला फरक आता समजला असेल बऱ्यापैकी. ठीक आहे. आता फिजिकल प्रोडक्टला आपण जरा एक्सप्लेन करूया. ठीक आहे. आता फिजिकल प्रोडक्ट बनवण्यासाठी फॅक्टरी लागते. राईट. लक्षात घ्या, फिजिकल प्रोडक्ट बनवण्यासाठी आपल्याला फॅक्टरी लागते, स्टॉक लागतो, डिलिव्हरी लागते आणि पॅकेजिंग लागतं. बरोबर. आता बघा, क्लिअर करू. आता फिजिकल प्रोडक्ट, समजा एखादा मोबाईल बनवायचा तर त्याच्यासाठी एक कंपनी पाहिजे मोठी. त्याच्यासाठी 1 एकर 2 एकर मोठी कंपनी, त्याच्यामध्ये आपण तो प्रोडक्ट बनवणार. पण त्याच्यानंतर त्याचा स्टॉक सुद्धा पाहिजे आपल्याजवळ अवेलेबल, डिलिव्हरी, पॅकेजिंग, या सगळ्या गोष्टी लागतात. बरोबर. प्रॉब्लेम्स ऑफ फिजिकल बिझनेस. काय, फिजिकल प्रोडक्ट मध्ये प्रॉब्लेम काय येतो, त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे. जास्त इन्व्हेस्टमेंट, डिलिव्हरी टेन्शन, प्रोडक्ट डॅमेज रिस्क, परत ना रिटर्न रिफंड प्रॉब्लेम आणि स्टॉक मॅनेजमेंट. आता याला आपण प्रॉपर आधी क्लिअर करू. कोणताही फिजिकल बिझनेस असू देत, फिजिकल प्रोडक्टचा, त्याच्यामध्ये ना आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि परत परत इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मोबाईल तर सांगायला गेलं तर हा मोबाईल आपण परचेस केला विकण्यासाठी. राईट. हा मोबाईल आपण परचेस केला, हा मोबाईल विकला, तर हा प्रोडक्ट आहे ना आपल्याला कंपनीला परत बनवावा लागतो. राईट. त्याचा खर्च आहे. तसं डिलेव्हरीचं टेन्शन आहे. हे डिलेव्हरी त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल का. बरोबर. तर डिलेव्हरी पोहोचवताना काय होतं, एखादं प्रोडक्ट डॅमेज होतं, त्याचा पण रिस्क आहे फिजिकल प्रोडक्ट मध्ये. राईट. त्याच्यानंतर ना एखाद्याला प्रोडक्ट आवडलं नाही तर तो काय करणार, रिफंड करणार, तो पण प्रॉब्लेम येतो. स्टॉक मॅनेजमेंट मॅनेज करावा लागतो पूर्ण, तर ते जर व्यवस्थित झालं नाही तो पण प्रॉब्लेम येतो. हा प्रॉब्लेम येतो फिजिकल प्रोडक्ट मध्ये. आता डिजिटल प्रोडक्टला आपण प्रॉपर एक्सप्लेन करूयात. आता डिजिटल प्रोडक्ट म्हणजे ऑनलाईन मिळणारं नॉलेज किंवा सॉफ्टवेअर बेस्ड प्रोडक्ट. हे प्रोडक्ट आपण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर इन्स्टंट मिळतात. बरोबर. हे प्रोडक्ट आहे ना मोबाईलवरती, लॅपटॉपवरती आहे ना लगेच मिळून जातात. बरोबर. तर बेनिफिट लक्षात घ्या, ऑनलाईन बिझनेस मध्ये आहे ना नुकसान फार कमी आहे डिजिटल प्रोडक्ट मध्ये. लक्षात घ्या, नो डिलिव्हरी कॉस्ट. ठीक आहे. डिलिव्हरीला तुम्हाला कॉस्ट नाहीये. नो स्टॉक नीड. ठीक आहे. तुम्हाला काय येतं, स्टॉक जमा करून ठेवायचा आहे का, नाही. त्याच्यानंतर ना हाय प्रॉफिट मार्जिन मिळतं तुम्हाला इथं. परत ना वर्ल्ड वाईड सेलिंग, म्हणजे तुम्ही पूर्ण जगामध्ये आता सेल करू शकता. समजलं, पूर्ण जगामध्ये कुठेही सेल करू शकता. त्याच्यानंतर फास्ट इन्कम सिस्टीम आहे. जर तुम्ही प्रॉपर अफिलिएट मार्केटिंग समजून घेतलं डिजिटल प्रोडक्ट वरती, तर तुम्हाला ना फास्ट इन्कम सिस्टीम इथे मिळते. त्याच्यावरती हे सगळं काम तुम्ही कशावरती करणार आहे, मोबाईल वरती करणार. तुम्हाला कुठं बाहेर जायचं नाहीये, कोणाच्या दारात जायचं नाही, कुठं जायचं नाहीये. तुम्ही जे करणार आहे ते तुम्हाला मोबाईल वरती करायचं. ठीक आहे. ही गोष्ट आपण क्लिअर केली. त्याच्यानंतर फिजिकल प्रोडक्ट वर्सेस डिजिटल प्रोडक्ट, हे आता आपण समजून घेऊया. फिजिकल प्रोडक्टचं फ्युचर काय आणि डिजिटल प्रोडक्टचं फ्युचर काय. आता लक्षात घेऊया आधी फिजिकल प्रोडक्ट आणि डिजिटल प्रोडक्ट. आपण समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, फिजिकल प्रोडक्टला डिलिव्हरी, राईट, डिलिव्हरी रिक्वायर्ड आहे फिजिकल प्रोडक्टला. पण डिजिटल प्रोडक्ट जे आहे त्याला तुम्हाला डिलिव्हरी रिक्वायर्ड नाहीये. त्याच्याच बरोबर स्टॉक सांगायला गेलं तर तुम्हाला फिजिकल प्रोडक्ट मध्ये स्टॉक जमा करून ठेवावा लागतो.
पण डिजिटल प्रोडक्ट मध्ये तुम्हाला स्टॉक रिक्वायर्ड नाहीये, तुम्ही स्टॉक जमा करून ठेवायची गरज नाही पडत तिथं. इन्व्हेस्टमेंट फिजिकल प्रोडक्ट मध्ये हाय इन्व्हेस्टमेंट आहे, राईट. पण डिजिटल प्रोडक्ट जे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला लो इन्व्हेस्टमेंट आहे, जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही आपल्याला डिजिटल प्रोडक्ट मध्ये. त्याच्याच बरोबर प्रॉफिट आणि मार्जिन. फिजिकल प्रोडक्ट जे राहतं याच्यामध्ये ना तुम्हाला मीडियम मार्जिन आहे, तसं डिजिटल प्रोडक्ट मध्ये तुम्हाला हाय मार्जिन मिळतं. ते कसं सांगायला गेलं तर तुम्हाला प्रॉफिट मार्जिन फिजिकल प्रोडक्ट मध्ये ना, फिजिकल प्रोडक्ट तुम्हाला मागच सांगितलं, फिजिकल प्रोडक्ट हे आपल्याला सारखं बनवावं लागतं, पण डिजिटल प्रोडक्ट हे एकदाच बनतं. त्यामुळे तिथं तुम्हाला कंपनीला जास्त कमिशन, जास्त प्रॉफिट द्यायला परवडतं. ठीक आहे. त्याच्याच बरोबर रिस्क. फिजिकल प्रोडक्ट मध्ये ना जास्त रिस्क आहे. समजा एखादा मोबाईल तुम्ही आणला, तो समजा डिलिव्हरी करताना काय त्याला झालं तर तो तुमच्या अंगाशी येतो. थोडक्यात सांगायला गेलं तर ते प्रोडक्ट कोण परचेस करत नाही, म्हणजे ते तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती स्वतःवरतीच आली, बरोबर. पण तसं डिजिटल प्रोडक्ट मध्ये तुम्ही एकदा परचेस केलेलं आहे, ते पूर्णपणे तुम्ही लाईफ टाइम सेल करू शकता. तिथं तुम्हाला रिस्क नाहीये. तर थोडक्यात सांगायला गेलं फायदा सगळ्यात जास्त कशामध्ये येतो, तर डिजिटल प्रोडक्ट मध्ये. त्याच्याच बरोबर इथं लिहिलेलं सुद्धा आपण बघू शकता, जास्त प्रॉफिट कशामध्ये, तर जास्त प्रॉफिट आहे डिजिटल प्रोडक्ट्स मध्ये. आता तो कसा आहे तो सुद्धा आपण आता समजून घेऊया. ठीक आहे. कारण डिजिटल प्रोडक्ट्स मध्ये ना जास्त फायदा कशामध्ये, तर डिजिटल प्रोडक्ट्स मध्ये. लक्षात घ्या कशामुळं, तर याच्यामध्ये कमी कॉस्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग जे आपण करतो त्याच्यामध्ये कंपनीने एकदा खर्च केलेला आहे, त्याच्यानंतर कंपनीला परत खर्च येत नाही मॅन्युफॅक्चरिंगचा. एकदा झालं केलं त्याच्यानंतर ना डिलिव्हरी कॉस्ट नाहीये. तुम्ही घर बसल्या या सगळ्या गोष्टी करता, त्यामुळे तुम्हाला डिलिव्हरी कॉस्ट पडत नाही यामध्ये. त्याच्यामध्ये पण अनलिमिटेड अनलिमिटेड टाइम तुम्ही सेल करू शकता. एकदा परचेस केलं पण तुम्ही सेल अनलिमिटेड टाइम करू शकता अफिलिएट मार्केटिंग मध्ये. क्लिअर. त्याच्यानंतर ना ऑनलाईन ऑटोमेशन इथं शक्य आहे. ठीक आहे. एकदा सिस्टीम तयार केली ऑनलाईन बिझनेसची, जसं की आपण आपल्या कंपनीमध्ये स्किल ग्रोथ इंडियामध्ये पूर्णपणे एक सिस्टीम बिल्ड केलेली आहे अफिलिएटची. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लीड थ्रू कंपनीला पेमेंट केलं, ऑटोमॅटिकली तुम्हाला कमिशन येऊन जाते पूर्णपणे. एकदा तर ऑटोमेशन इथं शक्य आहे, पण फिजिकल प्रोडक्ट मध्ये जास्त ऑटोमेशन शक्य नाहीये. हा फरक आहे डिजिटल प्रोडक्ट आणि फिजिकल प्रोडक्ट मध्ये. त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा कशामध्ये येतो, डिजिटल प्रोडक्ट्स मध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये जर सांगायला गेलं फिजिकल प्रोडक्ट मध्ये कशामुळं फिजिकल प्रोडक्ट बेस्ट आहे आपल्यासाठी ते आपण आता समजून घेऊया. फिजिकल प्रोडक्ट, ठीक आहे. प्रोडक्ट कॉस्ट वाचते आपली, राईट. प्रोडक्ट कॉस्ट वाचते, पॅकिंग कॉस्ट वाचते, शिपिंग कॉस्ट वाचते, त्याच्याबरोबर रिटर्न लॉस हा सुद्धा वाचतो. या सगळ्या गोष्टी आहे ना काय डिजिटल प्रोडक्ट मध्ये पूर्णपणे वजा होऊन जातात. ठीक आहे. जिथं आपलं नुकसान होणार आहे फिजिकल प्रोडक्ट मध्ये, प्रोडक्ट पॅकेजिंग आलं, प्रोडक्ट कॉस्ट, शिपिंग, रिटर्न, हे जे नुकसान होतं फिजिकल प्रोडक्ट मध्ये, या सगळ्या गोष्टी आहे ना डिजिटल प्रोडक्ट मध्ये वाचतात आपल्या. त्यामुळे डिजिटल प्रोडक्ट सगळ्यात बेस्ट आहे. आपण जे काम करतो ते सगळ्यात बेस्ट. त्याच्याच बरोबर एकदा कोर्स तयार झाला की तो हजारो लोकांना सेल करता येतो. जसं की आपल्या कंपनीने स्किल ग्रोथ इंडियाने हा कोर्स बनवला, आता तो तयार आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे, मार्केटिंग करायचे, अपलेट मार्केटिंग करायचे. जेवढं तुम्ही जास्त मार्केटिंग करणार तेव्हा तुम्ही तो कोर्स हजारो लोकांपर्यंत सेल करू शकता. परत ना तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट नाहीये, काही नाहीये. ठीक आहे. एकदा तुम्ही प्रॉपर समजून घेतलं तर तुम्ही जास्तीत जास्त सेल करू शकता. त्यामुळे काय म्हणलं इथं, एकदा कोर्स तयार झाला की तो आपण हजारो लोकांना सेल करू शकतो. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, थोडक्यात परत एकदा क्लिअर केलं इथं. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट किंवा कोर्स प्रमोट करता. ठीक आहे. अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्ही दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट किंवा कोर्स प्रमोट करता, कोणी तुमच्या लिंक वरून परचेस केलं तर तुम्हाला कमिशन मिळतं. आणि डिजिटल प्रोडक्ट मध्ये तुम्हाला 80 ते 90% कमिशन मिळतं. तसंच फिजिकल प्रोडक्ट मध्ये तुम्हाला फक्त 5 ते 10% कमिशन मिळतं. ठीक आहे. आता कमिशन का जास्त दिलं जातं हे तर आपण क्लिअर केलेलंच आहे. एक्झाम्पल जर सांगायला गेलं, जर समजा एखादा सेल एका सेलवर जर तुम्हाला 5,000 रुपये कमिशन मिळत असेल, काय, जर एका सेलवरती तुम्हाला 5,000 कमिशन मिळत असेल आणि तुम्ही
एका महिन्यामध्ये 20,000चा सेल करताय अफिलिएट थ्रू, तर तुम्ही एका महिन्यामध्ये 1,00,000 रुपये इझिली कमवू शकता. ठीक आहे. एक्झाम्पल जर सांगायला गेलं, एक्झाम्पल तुम्ही असं सुद्धा पकडू शकता, जर समजा एका प्रोडक्ट वरती तुम्हाला 1,000 रुपये कमिशन मिळतं आणि तुम्ही एका महिन्यामध्ये 30 सेल करता, तर तुम्ही आरामात महिन्याला 30,000 रुपयाची कमाई करू शकता. हे एक्झाम्पल आहे डिजिटल प्रोडक्टचं. त्याच्याच बरोबर अफिलिएट मार्केटिंगचं फ्युचर. ठीक आहे. आपण जे सिस्टीम, आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, बरोबर, ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय त्याचं फ्युचर कसं आहे. आजकाल लोक काय करतात बघा, लोक ऑनलाईन शिकतायत, ऑनलाईन शॉपिंग करतायत आणि बऱ्यापैकी लोक जेव्हा ते फ्री असतात तेव्हा लोक ऑनलाईन मोबाईल वरती वेळ घालवतात. बरोबर. या सगळ्या गोष्टी असल्यामुळं लोक, म्हणून ऑनलाईन मार्केटिंग अफिलिएट इंडस्ट्री आहे फास्ट ग्रो होते. ठीक आहे. त्यामुळं काय होतंय, अफिलिएट मार्केटिंगची इंडस्ट्री आहे ना, याचं फ्युचर बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही जी स्टार्ट केलेलं आहे स्किल ग्रोथ इंडियामध्ये अफिलिएट मार्केटिंगची जी जर्नी तुम्ही स्टार्ट केली, 100% तुमचा इथं बेनिफिट होणार आहे. आता अफिलिएट मार्केटिंग मध्ये लोक फेल का होतात हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. अफिलिएट मार्केटिंग मध्ये लोक फेल होतात, बिगेस्ट मिस्टेक तर काय, प्रॉपर ट्रेनिंग नसते. अफिलिएट मार्केटिंग मध्ये काय, प्रॉपर ट्रेनिंग नसते. म्हणजे लोक जर ट्रेनिंग असेल तर लोक काय करतात, ट्रेनिंग अटेंड करत नाहीत, कन्सिस्टन्सी नसते. लोक रेग्युलर काम करत नाहीत, कन्सिस्टन्सी, आज केलं तर उद्या करणार नाही, परवा केलं तर तेरवा करणार नाही. ठीक आहे. जर रेग्युलर ट्रेनिंग मिळते तर तुमचं काम काय, रेग्युलर ट्रेनिंग अटेंड करणं. लोक ट्रेनिंग अटेंड करत नाहीत, त्यामुळे लोक फेल होतात. त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते, रेग्युलर काम करत नाहीत म्हणून फेल होतात. रॉंग गायडन्स, त्यांना एक चांगला गायडन्स मिळत नाही, त्यामुळे सुद्धा लोक फेल होतात. जसं की तुम्हाला इथं प्रॉपर गायडन्स मिळतोय, प्रॉपर तुम्हाला गाईड केलं जाते, रेग्युलर ट्रेनिंग आहेत, तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं मिळतात, त्यामुळे तुमचं फेल होणं हे 99% तर लोक आहे ना स्किल ग्रोथ इंडियामध्ये फेल होणार नाही, मी गॅरंटी देतो. का, तर तुम्हाला इथं ट्रेनिंग सिस्टीम त्या लेवलची मिळते. ते स्वतः तुम्ही म्हणता, मी स्वतः म्हणत नाहीये, हे स्वतः तुम्ही सांगताय. ठीक आहे. डेली ऍक्शन घेत नाहीये, त्यामुळे सुद्धा लोक फेल होतात. टीम सपोर्ट नसतो, बरोबर, त्यामुळे सुद्धा लोक फेल होतात. तर लोक फेल होण्याची कारण जर तुम्हाला आता समजली, त्याच्याच बरोबर स्किल ग्रोथ इंडिया का बेस्ट आहे, आपला प्लॅटफॉर्म का बेस्ट आहे, तर बिगिनर फ्रेंडली स्कीम आहे आपली. बरोबर. स्वतः कंपनीचा जो फाउंडर आहे तो स्वतः कसा कुठल्या सिच्युएशन मधून आलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तो तर तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आहे. बिगिनर फ्रेंडली सिस्टीम आहे. झिरो नॉलेज असलेल्या व्यक्तीलाही स्टेप बाय स्टेप इथं गाईड केलं जातं. बरोबर. लाईव्ह प्रोडक्ट काय, लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेत, त्याच्यानंतर ना फक्त ट्रेनिंगवर डिपेंड न राहता इथं तुम्हाला प्रॅक्टिकल थेअरी सुद्धा दिली जाते. बरोबर. लीडरशिप डेव्हलपमेंट, लीडर बनवण्याची स्पेशल गायडन्स तुम्हाला स्किल ग्रोथ इंडियामध्ये मिळणार. त्यामुळे स्किल ग्रोथ इंडिया हा बेस्ट प्लॅटफॉर्म माझ्यासाठी, तुमच्यासाठी, ऑल ओव्हर. आपल्या प्लॅटफॉर्म मध्ये येणार आहे ना प्रत्येक माणूस या इंडस्ट्रीमध्ये ग्रो करणार 100%, एवढा आपण त्यांना सपोर्ट करतो. बरोबर. त्यामुळे स्किल ग्रोथ इंडिया अफिलिएट मार्केटिंग करणाऱ्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. त्याच्याच बरोबर अफोर्डेबल लर्निंग, कमी बजेटमध्ये पॉवरफुल नॉलेज आपल्याला स्किल ग्रोथ इंडियामध्ये मिळते. त्याच्याच बरोबर कम्युनिटी सपोर्ट, पॉझिटिव्ह ग्रोथ. ठीक आहे. डेली लर्निंग सिस्टीम, रेग्युलर मीटिंग आणि सपोर्ट. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला स्किल ग्रोथ इंडियामध्ये बरोबर. त्याच्याच बरोबर मोबाईल बेस्ड इन्कम स्किल, घरातून मोबाईल वरून काम करण्याची संधी आपण लोकांना प्रोव्हाइड करतोय. लक्षात घ्या, एवढ्या सगळ्या गोष्टी जर स्किल ग्रोथ इंडियामध्ये मिळत आहे, मग या गोष्टी तुम्ही लोकांना किती भारी समजून सांगितल्या पाहिजे. जर एवढा सपोर्ट मिळतोय तर येणारा प्रत्येक माणूस इथं ग्रोथ करणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही इथं अफिलिएट मार्केटिंग करताय तर तुम्हाला त्या पद्धतीने लोकांना सांगता आलं पाहिजे की हा इथं तो सपोर्ट मिळतोय, तो गायडन्स मिळतो, या गोष्टी इथं लोकांना प्रोव्हाइड होत आहेत. अफिलिएट मार्केटिंग बद्दल पूर्ण नॉलेज दिलं जात आहे. जर तुम्ही करताय, आम्ही करतोय, लोक पैसे कमवतात, तर ते लोक सुद्धा करू शकतात ना. तर त्यामुळे स्किल ग्रोथ इंडिया हा अफिलिएट मार्केटिंग करणाऱ्यासाठी एक वरदान ठरणार आहे. मी एक सांगतो तुम्हाला, जर मनापासून जर एखाद्याला काम करायचंय, तो स्किल ग्रोथ इंडियामध्ये येतोय आणि तो शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करतोय, तर स्किल ग्रोथ इंडिया हा एखाद्यासाठी वरदान ठरणार आहे. ठीक आहे. त्याच्याच बरोबर लोक जॉईन करू शकतात.
काय आहे, लोक कोण कोण इथं जॉईन करू शकतं, बरोबर. हा सुद्धा, या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहित असल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता, बरोबर. कोण कोण जॉईन करू शकता, तर स्टुडंट जॉईन करू शकतात आपला स्किल ग्रोथ इंडिया प्लॅटफॉर्म. हाऊसवाईफ जॉईन करू शकतात, बरोबर. स्टुडंट जॉईन करू शकतात, हाऊसवाईफ जॉईन करू शकतात. त्याच्याच बरोबर जॉब पर्सन, जर एखादा जॉब पर्सन असेल तो जॉईन करू शकतो. एका खेडेगावात राहणारा सुद्धा जॉईन करू शकतो, एका सिटीमध्ये राहणारा सुद्धा जॉईन करू शकतो आपला स्किल ग्रोथ इंडिया प्लॅटफॉर्म, आणि इथं इन्कम करू शकतो, लाईफ चेंज करू शकतो. ठीक आहे. त्याच्याच बरोबर तुमच्याकडं काय असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तुमच्याकडं 5G इंटरनेट कनेक्शन असेल आणि तुमच्याकडे एक लर्निंग माइंडसेट असेल, तर तुम्ही इथं सुरुवात करू शकता. ठीक आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आज आपण ज्या स्किल शिकतो त्यात आपल्याला उद्याचं इन्कम बिल्ड करून देणार आहे. आज आपल्या हातात जो मोबाईल आहे, आज आपल्या हातात जो मोबाईल आहे, तो फक्त एंटरटेनमेंट साठी नाहीये, तो आता लोक आहे ना इन्कम सोर्स म्हणून वापर करतात. जर तुमच्या लाईफ मध्ये अशी ऑपॉर्च्युनिटी आली आहे, तर ती अशीच वाया घालून द्यायची नाहीये, लक्षात घ्या. जर आली आपल्या लाईफ मध्ये, तर ती शिकायची आहे, वेळ लागेल, वेळ लागू शकतो. आपल्याला ती गोष्ट जर एकदा समजून घेतली ना, तर आपलं फ्युचर इथं 100% बिल्ड होऊ शकतं. जी व्यक्ती इथं प्रॉपर स्किल शिकणार आहे ना, तो 100% इथे एक चांगला लीडर बनणार आहे, मी त्याची गॅरंटी घेतो. आणि मी स्वतः जबाबदारी सुद्धा घेतो की हा, जो ज्याच्यामध्ये मला एक कॅपेबिलिटी दिसेल की हा समोरच्याला खरंच शिकायची त्याला गरज आहे, त्याला पुढे न्यायची जबाबदारी माझी स्वतःची. ठीक आहे, फक्त तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे. बाकी थँक्यू सो मच. बऱ्यापैकी अफिलिएट मार्केटिंग कसं काम करतं, कशा पद्धतीनं अफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण ग्रो करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण आज एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि एवढं सांगतो, संयम ठेवायचे, आणि अफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण आपली लाईफ 100% चेंज करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, स्किल ग्रोथ मध्ये तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, 100% तुमची लाईफ चेंज होणार आहे. बाकी ऑल द बेस्ट.